ची बातमी येते शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची फाईल पुरवणी मागण्यांच्या तरतुदीसह राज्यपालांकडे पाठवली असल्याची माहिती। लाडकी बहीण योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा, पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने ही शिफारस केली आहे। तर योजनेचं मूल्यमापन करून बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। शेतकरी कर्जमाफीच्या प्रत्यक्ष लाभ वितरणास सुरुवात झाली। कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांकडून अपलोड करण्यात आल्या। 2 लाख रुपयांचा लाभ मिळणार। कर्जमाफीची पहिली यादी आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। 266 रुपयांच्या युरियासाठी 2025 रुपयांचे संयुक्त घ्या। बंदीनंतर देखील खात्यावर लिंकिंग सुरूच आहे। तक्रार केल्यास खत पुरवठा बंद होणार। धाराशिवच्या 7629 शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 53.16 कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे हे शेतकरी आहेत। नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 713.96 कोटींची मदत। नागपूर जिल्ह्यात 1,15,000 प्रकरणामध्ये 124 कोटी 58 लाख रुपये वितरित करण्यात आले। 2025-26 नुकसान भरपाईबद्दल महत्त्वाची अपडेट। वसमत मोंड्यामध्ये हळदीला मिळतोय चांगला दर। हळद कांडीचा 20 कट्ट्यांना मिळाला 17,800 रुपयांचा दर। 2,665 अपात्र शिधापत्रिका रद्द। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। 12 जुलैपर्यंत राज्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला। पालघर, रायगड, नाशिक घाट त्यासोबतच पुणे घाट आणि सातारा घाट भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आला। बेकायदेशीर जमीन खरेदीवर राज्यव्यापी तपास। शेतकरी नसलेल्या खरेदीदारांचे मॅपिंग। नियमभंग आढळल्यास पोलीस चौकशी करणार। कायदेशीर कारवाई देखील होईल। हळद पिकाला मिळणार 1,80,000चे कवच। पुनर्रचित फळपीक विमा योजना लागू। सहभागी होण्याचे कृषी विभागांचे आवाहन। नव्या विमा योजनेमध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला। वनपट्टे धारकांना मिळणार स्वातंत्र्य सातबारा। बँक कर्जांचा मार्ग आता मोकळा झाला। 2 लाखाहून अधिक आदिवासी कुटुंबियांना मोठा दिलासा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस येलो अलर्ट। वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली। महिना उलटला। केळी संत्रा उत्पादक मदतीच्या प्रतीक्षेत। नुकसानींचे पंचनामे पूर्ण। अहवाल शासनाकडे। 1 जूनला वादळी वाऱ्यामुळे झाले होते पिकांचे मोठे नुकसान। अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचनावर 90% अनुदान। सध्या अर्ज सुरू आहेत। आपले सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात। धान बोनसचा विसर। 8 महिने उलटले। शेतकऱ्यांच्या खात्यात 1 रुपया देखील जमा झाला नाही। हेक्टरी 20,000च्या घोषणेची अंमलबजावणी रखडली। दूध उत्पादकांना मोठा दिलासा। गाईच्या दुधाचा दर 41 रुपयांवर। तुकाराम मुंडे इफेक्ट। राज्यातील संकलनामध्ये 20 लाख लिटरची घट। बाजारातील कांद्याचे दर देखील आज वाढले आहेत। 2,125 रुपये प्रति क्विंटल भाव सध्या कांद्याला मिळत आहे। सरसकट कर्जमाफीसाठी रविकांत तुपकर आक्रमक। शेतकऱ्यांसह विधान भवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न। 7 बारे फिरकावले। सोयाबीन कापूस उधळला। घरकुल लाभार्थ्यांसाठी जागा मोफत वाळू प्रस्ताव तातडीने सादर करावे। जिल्हा अधिकाऱ्यांच्या सूचना। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। 19 कोटींची रक्कम अद्यापही प्रलंबित। भंडारा जिल्ह्यामध्ये मक्का उत्पादक शेतकरी संकटात। 2027 पर्यंत नीट UG परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार। आदिवासींना मिळणार आता हक्कांचा 7/12। वनपट्टे धारकांसाठी नमुना 7E आणि 12E लागू। शेतकऱ्यांचे नुकसान। व्यापाऱ्यांची चांदी। सोयाबीनच्या दराने गाठला 7,000 रुपयांचा टप्पा। इतर शेतमालांची आवक आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात। फळपीक विमा योजनेचा वाजला बिगुल। यंदा प्रथमच हळद पिकाला देखील कवच। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 14 जुलैपर्यंत अर्ज करता येणार। राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिला सध्या जून महिन्यांच्या हप्त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत। पुढच्या आठवड्यामध्ये 1,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील अशी महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे। समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पुढील 2 दिवस हवामान अनुकूल राहील। शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचे वेतन आता कापणार। शिक्षण विभागाकडून पत्र।
रेती उत्खनन आता 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. तुम्हाला कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पीक कर्ज खाते आधार कार्डशी संलग्न करा आणि फार्मर ID देखील अनिवार्य आहे. महाराष्ट्रात समान नागरी कायद्यांसाठी हालचाली आता सुरू आहेत. 7 सदस्यीय समिती गठीत करण्यात येणार. मुख्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये महत्त्वाची घोषणा. जिल्ह्यामध्ये 44,000 शेतकऱ्यांना 321 कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. जिल्हा बँकेची आघाडी कायम आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ 22% वाटप केले. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट. एसटीच्या सर्व बसेस 2035 पर्यंत इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ठेवले आहे. यासाठी नव्याने इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्यात येणार आहे. विदर्भात पावसाला मोठा ब्रेक. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाची शक्यता. हवामान तज्ज्ञांचा अंदाज. पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पर्यटन स्थळावर निर्बंध. 31 ऑगस्टपर्यंत गड किल्ल्यांवर प्रवेश बंदी ठेवण्यात आली. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री 1:37 आसपास भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली. 9 जुलै रोजी ही घटना घडली आहे. 37,000 शेतकऱ्यांचे 355 कोटींचे चुकारे थकले. रब्बीतील धान खरेदी धानाची उचल थांबली. गोदामाची समस्या कायम आहे. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट. फळपीक विमा योजनेच्या निकषामध्ये मोठा बदल. 8,500 रुपयांचा प्रीमियम रत्नागिरी जिल्ह्यांसाठी केला आहे. कर्जमाफीच्या बैठकीमध्ये अधिकारीच गैरहजर. शेतकऱ्यांची थट्टा आणि विश्वासघात. सलील देशमुख संतप्त. नागपूर जिल्ह्यातील अपडेट. गणना अर्ज भरून द्या अन्यथा मतदान यादीतून तुमचं नाव उडवणार. 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO घरोघरी जाणार. निवडणूक आयोगांची SIR मोहीम. बोगस बियाणे उत्पादक कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करा. तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन. कारवाई न झाल्यास जोडे मारो आंदोलनाचा दिला इशारा. 25,000 निवडीपैकी 1,514 शेतकऱ्यांनाच अनुदान. योजना कागदावरच, शेतकरी वाऱ्यांवर. 6% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळाली सरकारची मदत. भंडारा जिल्ह्यामध्ये कृषी यांत्रिकीकरणाचा बोज वारा. रिमझिम पावसाने 70% क्षेत्रामध्ये पेरण्या झाल्या. सोयाबीनपेक्षा कपाशींचे क्षेत्र अधिक आहे. मूग, ज्वारी, उडदांचे क्षेत्र कमी. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण. स्टार्ट न होणाऱ्या दुचाकींची संख्या आता वाढली. सुवर्ण बाजारामध्ये घसरण कायम आहे. सोने 1,48,000 रुपये तर चांदी 2,35,000 रुपयांवर पोहोचली आहे. कर्जमाफीच्या पात्र याद्या पोर्टलवर तात्काळ अपलोड करा. भागवत देव सरकारची कृषी मंत्र्यांकडे मागणी. राज्यात शेतकरी आल्याशिवाय जमीन खरेदी नाही. शेतकरी असल्याचा पुरावा दिल्याशिवाय राज्यामध्ये जमीन घेता येणार नाही. राज्य सरकारचा मोठा निर्णय. शेती उत्पन्न बाजार समित्यांमध्ये 1 नंबर प्रतीच्या गुळाला उच्चांकी म्हणजेच की 5,500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. गुळाची साठवणूक कमी झाल्याने सध्या मागणी वाढली आहे. दशा अवतारासह लोककला अनुदानाची रक्कम आता दुप्पट झाली. कलाकारांच्या थेट बँक खात्यांमध्ये मानधन जमा होणार. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातील 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात येतील. रत्नागिरी जिल्ह्यातील 12,000 शेतकऱ्यांना तब्बल 118 कोटींची कर्जमाफी मंजूर झाली. आजही तुफान पाऊस बरसणार. राज्यातील पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामध्ये आज हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, घाटमाता तसेच कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. त्यामुळे या भागांमध्ये येलो अलर्ट जारी केला. याशिवाय विदर्भात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. तर पुणे आणि साताऱ्याला आज हवामानाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला. व्यावसायिक चालकांना मराठी बंधनकारक. 16 ऑगस्ट 2026 पासून अंमलबजावणी सुरू होणार. कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी.